महाविकास आघाडीतल्या सर्व पक्षांनी शरद पवार यांचंच नाव अंतिम केल्याचं स्पष्ट झालं। अर्थात यातून देवेंद्र फडणवीसांना जे साध्य करायचं होतं ते त्यांनी साध्य केलं अशी कुजबूज आहे। आता देवेंद्र फडणवीसांनी काय काय साध्य केलं त्यावर एक नजर टाकूयात। क्रमांक 1 म्हणजे महाविकास आघाडीत एकसंधता नाही, एकवाक्यता नाही। राज्यसभेच्या एका छोट्याशा जागेवरनं महाविकास आघाडीतले नेते हे एकमेकांसोबत भांडतात अशी मवियाची प्रतिमा निर्माण करण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यशस्वी ठरले। दुसरा आणि अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शरद पवार यांच्याशिवाय महाविकास आघाडीकडे अजूनही पर्याय नाही हेही ठसवण्यात देवेंद्र फडणवीस यशस्वी ठरले। शरद पवारांना या वयात मैदानात उतरावं लागतंय, नेतृत्व करावं लागतंय। यावरनं महाविकास आघाडी केवळ शरद पवार सांभाळू शकतात, उद्धव ठाकरे किंवा काँग्रेस नाही असा स्पष्ट मेसेज या निमित्तानं देण्यात आला किंवा तसा मेसेज देण्यात देवेंद्र फडणवीस भाजप महायुती यशस्वी ठरली असं म्हणायला वाव आहे। आता तिसरा आणि आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणाची महाविकास आघाडीमध्ये असलेली दहशत या निमित्ताने पुन्हा एकदा समोर आली। एकंदरीतच देवेंद्र फडणवीस यांनी 7वा उमेदवार देणार अशी हूल दिली, आवई उठवली आणि जे साध्य करायचं होतं ते साध्य केलं।